राज्यभरातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून उद्यापासून राज्यात सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू होणार आहे. मोठ्या नेत्यांच्या सभा, संयुक्त मेळावे, रोड शो आणि स्टार प्रचारकांच्या उपस्थितीमुळे येत्या काही दिवसात संपूर्ण राज्याचं राजकारण तापणार आहे. काही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. तर काही पक्षांनी याद्या जाहीर न करता थेट महत्त्वाच्या नेत्यांच्या सभाचं नियोजन सुरू केलं आहे. जिथे-जिथे त्या पक्षाची ताकद आहे, तिथे त्या पक्षाचं मोठे नेते प्रचारासाठी उतरणार आहे. सर्वात आधी बोलायचं झालं तर भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रचाराचा नारळ उद्या फुटणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त मेळावा होणार आहे. हा मेळावा म्हणजे महायुतीच्या प्रचाराची अधिकृत सुरुवात मानली जात आहे. दुसरीकडं ठाकरे बंधूंचीही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 5 जानेवारी रोजी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा होणार आहे. या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण ही निवडणूक आता थेट ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी होणार आहे. दरम्यान काँग्रेस, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे पक्ष देखील आपल्या स्टार प्रचारकांसह मैदानात उतरणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे आज दादर येथील शिवसेना भवनात पोहोचणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार आहे. आज दुपारी 2 वाजता शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या युतीची मुंबईतील 227 उमेदवारांशी संवाद साधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक रणनीती, प्रचाराचा आराखडा आणि उमेदवारांना थेट मार्गदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जाणार आहे. याशिवाय 4 जानेवारी रोजी राज ठाकरे स्वतः शिवसेना भवनात येणार आहे. यावेळी युतीचा वचननामा जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल म्हणजे 1 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या प्रचार रणनीतीचं सविस्तर चर्चा झाली. युती जाहीर झाल्यापासून ठाकरे बंधूंमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. काही दिवसापूर्वी राज ठाकरे उमेदवार निश्चितीसाठी मातोश्रीवर गेले होते. यावरूनच ही युती किती गांभीर्याने लढत आहे हे स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागाचा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे. या निवडणुकीत एकीकडं भाजप आणि शिंदेची शिवसेना महायुती, तर दुसरीकडं ठाकरे बंधूंची युती असा थेट सामना रंगणार आहे. म्हणूनच मुंबईतील 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान काही ठिकाणी मतदानाआधीच निकाल लागले आहेत. मुंबई शेजारच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत मतदानाआधीच 9 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. KDMCच्या एकूण सदस्य संख्या 122 आहे. यात बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये भाजपचे 5 आणि शिंदे गटाचे 4 उमेदवार आहेत. यामध्ये आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र हर्षल मोरे यांचाही समावेश आहे. मुलगा निवडून येताच आमदार राजेश मोरे आणि भारती मोरे यांनी मतदारांचे आभार मानले. राजेश मोरे म्हणाले, विरोधकांना जनता कंटाळलेली आहे. महायुतीवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. KDMCमध्ये 122 पैकी 118 ते 120 जागा महायुती जिंकेल आणि महायुतीचाच महापौर होईल, हर्षल मोरे म्हणाले आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे विरोधकांनी माघार घेतली आहे. लवकरच KDMCवर महायुतीचा महापौर बनेल. बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली जोशी म्हणाल्या, नगरसेवक नसतानाही आम्ही नगरसेवकासारखं काम केलं. कोरोना काळातही निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसून त्या राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना आता थेट जनतेच्या दरबारात जाणार आहे. 15 जानेवारीला मतदार नेमकं कोणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या सर्व राजकीय घडामोडींमध्ये जनता ही कोणाला निवडून
देईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.